अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याची शपथ घेतो। मी कोणत्याही प्रकारच्या अंमली किंवा हानिकारक पदार्थाचे सेवन करणार नाही। समाजाचे संरक्षण करण्यासाठी जागरूक राहीन। नशेला नकार, जीवनाचा स्वीकार। या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। नशेला नकार, जीवनाचा स्वीकार अमरावती ग्रामीण पोलीस अभियानांतर्गत ऑपरेशन कवच हा जागृत शाळेमध्ये राबवण्यात आला। आपल्यासोबत आमदार उमेशजी यावलकर सर आहे। सर, एक व्यसनमुक्तीवर अभियान राबवलं जात आहे। राज्याचे मुख्यमंत्री यांचं सुद्धा एक अभियान आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यसनमुक्ती झाली पाहिजे, काय सांगू शकाल सर? निश्चितच आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ऑपरेशन कवच अंमली पदार्थ विरोधी हे अभियान पूर्ण राज्यामध्ये राबवण्याची मोहीम सुरू केली आहे आणि त्या अनुषंगानं अमरावती ग्रामीण पोलीस दलाकडून, वरुड पोलीस स्टेशनकडून हा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला। समाजात जे अंमली पदार्थाचं सेवनाची जे प्रवृत्ती वाढलेली आहे याला कुठंतरी पायबंद झाला पाहिजे, तरुण पिढी यापासून वाचली पाहिजे, यासाठी हा आमच्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयाचा, आमच्या सरकारचा प्रयत्न आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि निश्चितच याचा फायदा भविष्य काळामध्ये होत राहील। पोलीस आणि समाज मिळून जर काम केलं तर निश्चितच अंमली पदार्थावर वचक किंवा त्याच्यातून सुटकारा समाजाला मिळेल आणि यासाठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वपूर्ण आहे। आपल्यासोबत वरुड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री अशोकजी जाधव सर आहे। सर, व्यसनमुक्ती अभियान राबवल्या जात आहेत, ऑपरेशन कवच राबवलं जात आहेत। आज वरुड पोलीस स्टेशनचा अभिनव उपक्रम राबवला जात, काय सांगू शकाल सर? सदरचं ऑपरेशन कवच ही मूळ संकल्पना राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून आलेली आहे। त्याअंतर्गत आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्री निकेतन कदम सर यांच्या पुढाकारातून, त्यांच्या मार्गदर्शनातून आज रोजी संपूर्ण जिल्ह्यात ऑपरेशन कवच अंतर्गत पूर्ण जिल्ह्यात जिथं जिथं मोठ्या मोठ्या शाळा कॉलेजेस आहेत त्या ह्याच्या माध्यमातून आम्ही रॅली काढून तरुण युवकामध्ये किंवा युवतीमध्ये अंमली पदार्थाविरोधी जनजागृती होईल आणि हा तरुण नशामुक्त व्हावा या असा आमचा प्रयत्न आहे। धन्यवाद। आपल्यासोबत व्यापारी संघाचे अशोकजी देवते सर आहे, काय सांगू शकाल सर? ऑपरेशन कवच हे जे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सुरू केलेलं आहे ते फार अभिनंदनीय आणि त्याचं स्वागत करण्यायोग्य आहे। ते फार आवश्यक होतं। त्या दृष्टिकोनातून आज आमदार आपले चंदूभाऊ यावलकर आणि तसेच वरुडला ठाणेदार म्हणून मिळालेले जाधव साहेब यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर हे जे आपल्याला जे आवश्यक होतं आज वरुडच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राचा तर प्रश्न आहेच पण ज्याप्रमाणे वरुडचासुद्धा हे अंमली पदार्थाच्या बाबतीत जी कीड लागलेली आहे ती दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हे ऑपरेशन कवच हे पूर्ण यशस्वी होईल अशी मी खात्री देतो। आपल्यासोबत गिरजाजी देशमुख सर आहे, काय सांगू शकाल सर? महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र शासन फार चांगला निर्णय घेतलेला आहे। येणारी पिढी ही फार चांगली निर्माण व्हावी त्याकरता पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि सुद्धा आमचे लाडके आमदार जे आहेत त्यांनीसुद्धा सहभाग घेतलेला आहे। आज हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि निश्चितच असे तालुक्यामध्ये कार्यक्रम झाले तर महाराष्ट्र जे दारूमुक्त होईल, व्यसनमुक्त होईल असं मला आशा वाटते। हा उपक्रम फार चांगला आहे, त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे आणि महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करतो। आपल्यासोबत या जागृत विद्यालयाचे प्राचार्य सर आपल्यासोबत आहेत। सर, आज सर्व विद्यार्थी आज या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत। व्यसनमुक्तीचा संदेश आमदार मोदींनी दिला आहे, ठाणेदार साहेबांनी दिला आहे, काय सांगू शकाल सर? आजच्या या तत्कालीन काळामध्ये जर आपण विचार केला तर आज समाजामध्ये विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थी शिक्षणाकडे कमी आणि व्यसनाधीनतेकडे जास्त चाललेले आहेत। त्याच्यामुळे आजच्या या विद्यार्थ्यांना म्हणजे नेमकं ऑपरेशन कवच अंतर्गत जे व्यसनाधीनता आहे, समजा दारू असेल किंवा खर्रा असेल, तंबाखू असेल, अशा या सवयीपासून त्यांना कशा आपल्याला म्हणजे चांगलं मार्ग दाखवता येईल या दृष्टिकोनातून हा जो शासनानं
प्रयोग केलेला आहे आणि विद्यालयाच्या माध्यमाने हे समाज जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे, हा खरंच उल्लेखनीय आहे. मी जागृत विद्यालयाच्या वतीनं शासनाचं, आमदार साहेबांचं आणि जाधव साहेबांचं, पोलीस प्रशासनाचं खरंच आभारी आहे. आणि अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम विद्यालयाच्या माध्यमाने समाजापर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. सोबत नगरसेवक ताराजीभाऊ देशमुख आहे. सर, काय सांगू शकता? आज अमरावती ग्रामीण पोलीसतर्फे ऑपरेशन कवच, नशेला नकाल जीवनाचा स्वीकार, हा संदेश पूर्ण महाराष्ट्रभर गेला पाहिजे आणि पूर्ण देशात गेला पाहिजे. जे अंमली पदार्थाचं सेवन आपल्या मुलांमध्ये वाढत आहे, त्या नशेला कुठेतरी आळा बसला पाहिजे. यासाठी सरकार जागरूकता आहेच, तरी नागरिकांनी आणि पाल्यांनी, मी तर पाल्यांना म्हणतो की पाल्यांनी मुलांना या बाबतीत शिक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे की अंमली पदार्थाच्या आहारी आपण जायला नको. दारू, गांजा, चरस, अफीम यासारख्या गोष्टी आता आपण पेपरामध्ये वाचत आहे की कितीतरी ड्रग्स पकडलेला आहे महाराष्ट्रभर. याचा जो विळखा महाराष्ट्राला लागलेला आहे, हा ऑपरेशन कवचच्या माध्यमातून सुटायला हवा. एवढंच यानिमित्त बोलतो. धन्यवाद.